मग येताव ना करवंदाची चटणी खायला? मे महिना सुरू झाला ना की कोकणातल्या रानांना एक वेगळीच रंगत यायची. मला ना आंबे, काजू, फणस यांच्यापेक्षा करवंदाची जाळी दिसली की जास्त उत्साह वाढायचा. पण करवंद काढणं म्हणजे त्या झाडांचे काटे हाताला टोचायचे, कधी कपडे अडकायचे. आई किंवा आजी पाटा वरवंटा काढूनच बसायच्या. पाऊस आला. त्या पाट्यावर लसूण, हिरवी मिरची, मीठ आणि ताजी करवंद टाकून हळूहळू वरवंटा फिरवायला सुरुवात व्हायची. पूर्ण घरभर करवंदाच्या चटणीचा सुगंध दरवळायचा. म्हटलं आज आपण पण पहिल्यांदा अनुभव घेऊयात. पण माझ्या या नाजूक हातांमुळे ती काय बारीक होईना, म्हणून आईची शेवटी मदत घ्यावीच लागली. आता तर मिक्सर आलेत म्हणून वेळही वाचतो, पण ती जुन्या चवीची जादू थोडी कमी वाटते. पण काहीही म्हणा, मी केलेली करवंदाची चटणी जरी आबडधोबड झालेली असली तरी आजीनी फार कौतुक केला. मस्त झालं, एकदम मस्त.